अँड नमस्कार झी टीव्हीवर प्रथमच सादर होणाऱ्या या सर्वप्रथम मराठी कार्यक्रमामधून मी चंदू नाकील आपलं हार्दिक स्वागत करतो. विशेष आनंदाची गोष्ट आपल्याला सांगायची म्हणजे या मालिकेच्या निमित्तानं आपली मराठी भाषा पहिल्या प्रथमच या देशाच्या मर्यादा ओलांडून आशिया खंडाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचते आहे. रसिक हो, आपल्याला माहिती आहेच की अनेक संत सत्पुरुष, योद्धे, स्वातंत्र्य योद्धे, कलावंत, विचारवंत यांच्याबरोबरच इथल्या सामान्य माणसाचेही हात आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचं विशाल शिल्प साकार करण्यासाठी लागलेले आहेत. कित्येक शतकं ग्रामीण स्वरूपात राहिलेल्या आपल्या संस्कृतीत बदल सुरू झाला तो नव्या काळातील औद्योगिक प्रगतीनं. गावांची नगरं आणि नगरांची महानगरं झाली. माणसांचे वेश बदलले, राहणीमान बदललं आणि माणूसही बदलला. नव्या काळानं आपल्याला खूप काही दिलं आणि आपणही तेवढ्याच उत्साहानं आणि उद्यमशीलतेनं या नव्या संस्कृतीला सामोरे गेलो. त्या ठराविक ब्रँडचे टूथपेस्ट, साबण, तेल वापरून, ती 2-4 ठराविक वर्तमानपत्र वाचून, त्या रस्त्यानं, त्या 9 ते 5च्या ड्युटीला जाणारे महाराष्ट्रीयन आपण आता राहिलेलो नाही. आपणही नव्या वाटा शोधल्या, काहीतरी वेगळं केलं. दैनंदिन जीवनामध्ये विविधता आणून ते अधिक मौल्यवान, अर्थपूर्ण आणि समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. चला तर लोक हो, या अनोख्या नव्या महाराष्ट्राची सैर करायला निघूया आमच्या या मालिकेतून. जगातलं सर्वात उंच आणि वजनदार शिल्प स्क्रॅप मेटल पासून तयार केलेलं, सर्व आशियात एकमेव असं एक संग्रहालय नाण्यांचं. नजर टाकूया भारदस्त आणि नयन मनोहर पैठण्यांवर. ही चिमुरडी आहे फक्त 10 महिन्यांची आणि ती आपल्याला पोहायला शिकवणार आहे. ही पल्लवी कासलीवाल, जगातली सर्वात लहान वयाची जादूगार. भेटूया बहुरूपी पल्लवीला. पण सर्वात आधी एक खास आठवण. मगाशी मी म्हणालो की या मालिकेच्या निमित्तानं आपली मराठी भाषा पहिल्यांदाच या देशाच्या मर्यादा ओलांडून जगभर प्रसारित होतीये. रसिक हो, या क्षणी आठवण होते त्या मराठी माणसाची ज्यानं चित्रपटाचं माध्यम भारतात सुरू करण्याकरता आपलं सर्वस्व पणाला लावलं. तो माणूस म्हणजे चित्रमहर्षी कैलासवासी दादासाहेब फाळके. या चित्रपित्याला आत्ताच्या एका चित्र निर्मात्यानं लिहिलेलं एक पत्र. भोवतालच्या सृष्टीचं हुबेहूब चित्रण करण्याचं माणसानं वर्षानुवर्ष पाहिलेलं स्वप्न साकार झालं 20 फेब्रुवारी 1896 रोजी. फ्रान्सच्या ल्युमेरी बंधूंनी तयार केलेले हे चित्रपट पहिल्या प्रथमच लंडनच्या चित्रपटगृहात दाखवण्यात आले आणि संपर्क अभिव्यक्तीचं इतिहासातलं सर्वात प्रगत, सर्वात सशक्त माध्यम लोकांच्या समोर आलं. सुरुवातीला प्राथमिक अवस्थेत असलेली ही कला नव्या शोधांमुळे वेगानं विकसित होऊ लागली. त्याचबरोबर तिचा जगभर प्रसारही सुरू झाला आणि भारतात पहिला संपूर्ण लांबीचा चित्रपट तयार झाला तो 1913 साली. आणि हा चित्रपट आपण तयार केला होता दादासाहेब. त्र्यंबकेश्वर हे छोटंसं खेडं आपलं जन्मगाव. मुंबईच्या जे स्कूलमधून कलेचं शिक्षण घेऊन झाल्यानंतर आपण 1911 साली लंडनला गेलात, ते चित्रपटाचं तंत्र शिकण्यासाठी. भारतामध्ये चित्रपट तयार करण्याचं स्वप्न आपण तेव्हाच उराशी बाळगलं होतं. 1913 साली प्रदर्शित झालेला राजा हरिश्चंद्र हा संपूर्णतः भारतात तयार झालेला पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट. याची पटकथा, दिग्दर्शन, छायाचित्रण, स्पेशल इफेक्ट्स, प्रोसेसिंग, एडिटिंग आणि इतकंच काय, तो गावोगावी नेऊन दाखवण्याचं कामही आपणच करत होता. सत्यवान सावित्री, लंकादहन, कालियामर्दन, गंगावतरण इत्यादी 40च्या वर चित्रपट आपण तयार केलेत. त्याचबरोबर सिंहस्थ पर्वणी, काच कारखाना असे असंख्य अनुभवपट सुद्धा आपणच निर्माण केलेत. चित्रपट निर्मितीतल्या आपल्या कौशल्यानं विदेशातले चित्रपट निर्माते देखील प्रभावित झाले आणि त्यांनी आपल्याला तिथेच चित्रपट तयार करण्याची ऑफर देखील दिली. परंतु केवळ देशप्रेमापायी आपण ही ऑफर नाकारलीत. इतिहासकारांनी आज पुस्तकात लिहून ठेवलंय, व्यवहार विन्मुखतेमुळे 1944 साली आपला मृत्यू झाला तो विपन्नावस्थेत. इथल्या समाजाला आपलं ऋण समजलंही नाही आणि ते फेडताही आलं नाही.
आज 1994 साली परिस्थिती काही फारशी बदललेली नाही. त्र्यंबकेश्वर आज एक थोडं मोठं खेड आहे. या खेड्यात दादासाहेब फाळके मार्ग आहे, परंतु आपलं घर मात्र या मार्गावर कुठेच सापडणार नाही. त्या जागी उरलेत हे भग्न अवशेष. आणि ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी असलेल्या आपल्या घराचं हे एकाकी तुळशी वृंदावन. नाशिक शहरातल्या आपल्या वास्तव्याच्या घरानं जपून ठेवलाय हा एक छोटासा बोर्ड आपल्या खुणेचा. चित्रपट निर्मितीचं काम मुंबईतून हलवून आपण नाशकात आणलं. त्यासाठी तयार केलेला स्टुडिओ नाशकातल्या मध्यवस्तीत आजही उभा आहे. अनेक चित्रपटांच्या निर्मितीचं काम आपण या हौदाच्या बंगल्यात केलं. आज या इमारतीचा आणि चित्रपटांचा दुरान्वयानंही संबंध राहिलेला नाही. मध्यंतरी इथं कुठलं तरी वृक्ष सरकारी कार्यालय होतं आणि आज आहे केळ्यांचं गोडाऊन. वाटतं या ठिकाणांनी आपल्या हृदयात कुठेतरी साठवून ठेवलंय चित्रपट निर्मितीची सर्वांग सांभाळणाऱ्या आपल्या रूपाला. आज वाद चालतात, आपलं स्मारक कसं असावं, इथे असावं की तिथे. पण कुठलं सिमेंट, वाळू, दगड, विटा या स्मारकाला पुरे पडतील दादासाहेब? विपन्नावस्थेत राहून कलेची उंची गाठणारे चित्रपट आपण निर्माण केलेत. आज निर्माते संपन्नावस्थेत आहेत, पण चित्रपट कधी नव्हते एवढ्या विपन्नावस्थेत आहेत. हीन आणि गलिच्छपणाची नवी नवी पातळीच आपण गाठत चाललो आहोत. दादासाहेब, जेव्हा आमचे चित्रपट कलात्मकतेच्या बाबतीत जगभर ताठ मानेनं उभे राहतील, तेव्हाच उभे राहील आपलं खरं स्मारक. पण तो दिवस नजरेत येत नाहीये. आम्हाला माफ कराल ना दादासाहेब? काळाचे दुर्दम्य पर्वत पार करणारं माध्यम आपल्यापर्यंत पोहोचविणाऱ्या कैलासवासी दादासाहेबांचे अनेक चित्रपट आज काळाच्या ओघामध्ये नष्ट झाले. अगदी राजा हरिश्चंद्राचंही एक रीळ नष्ट झालं. त्यामुळे चित्रपटाच्या इतिहासाचा अभ्यास करणारे किंवा दादासाहेबांच्या चरित्राचा अभ्यास करणाऱ्यांपुढे काही प्रश्नचिन्हच बाकी आहेत, कधीही न पुसली जातील अशी. अहो, गेल्या 100 वर्षातल्या ऐतिहासिक घटनांच्या पुराव्यांची ही अवस्था, तर हजारो वर्षापूर्वीच्या इतिहासाची तर याहूनही बिकट अवस्था. पण तरी सुद्धा इतिहासाचा अभ्यास करणारे हार मात्र जात नाहीत. ते आपला किल्ला चिवटपणे लढवत असतात. आजकाल आपण म्हणतो की टाइम इज मनी, पण हाच मनी इतिहास संशोधकाच्या हातात बनतो टाइम. आणि मग या पैशाच्या चावीनं इतिहासातली आतापर्यंत अज्ञात असलेली दालनं हळूहळू उघडली जातात. पण हा पैसा नव्हे, तर पैसा म्हणजे चलन, नाणी. या नाण्यांच्या अभ्यासातून इतिहासाचा शोध घेणारी आशिया खंडातली एकमेव नाणेशास्त्र संशोधन संस्था आपल्या महाराष्ट्रात आहे. चला तर जरा चेक करूया या रुपयांचं काय म्हणणं आहे ते. इतिहासाच्या अभ्यासात नाण्यांचं किती महत्व आहे ते इथे आल्यावरच समजतं. कोण एक काळ असा होता की तेव्हा ही अशी पट्ट्यांसारखी नाणी होती. मुघल सम्राट अकबरानं राम आणि सीता यांच्या प्रतिमा चित्रित केलेलं नाणं चलनात आणलं होतं. दुसरं राज्य जिंकल्यावर राजे त्या देशाच्या नाण्यांवर आपली मुद्रा कोरीत असत. आज आपण बनावट नोटा बघतो ना, तशी बनावट नाणी पूर्वी सुद्धा बनवली जात. सम्राट जहांगीरानं चलनात आणलेलं नाणं होतं सोन्याचं, तब्बल 11 किलो वजनाचं. ही सारी मनोरंजक माहिती आपल्याला मिळते संस्थेचं छोटंसं संग्रहालय पाहिल्यानंतर. इतिहास काळात नाणी पाडण्याची टांगसाळ ही अशी छोटी लोहाराच्या भट्टीप्रमाणे असे.
त्यानंतर पारतंत्र्याच्या काळात सरंजामदार आपली नाणी पाडीत या अशा कारखान्यांमध्ये. उपलब्ध असलेल्या सर्वात प्राचीन नाण्यांपासून ते अगदी आजच्या नोटांपर्यंत चलनाचा सर्व इतिहास या प्रदर्शनात आपल्याला पाहायला मिळतो. न्यूमिस्मैटिक्स एक सब्जेक्ट है, इसको इतिहास का भाग समझना चाहिए एज ए सोर्स ऑफ हिस्ट्री. हिस्ट्री के बहुत से सोर्सेज हैं, आर्कियोलॉजिकल, एपिग्राफिकल सोर्सेज, लिटरेरी सोर्सेज, रिकॉर्ड्स. उसी तरह से एक न्यूमिस्मैटिक सोर्सेज है. और न्यूमिस्मैटिक सोर्स की अपनी एक खास विशेषता ये है कि ये इसके ऊपर जो कुछ भी लिखा हुआ है या इससे जो भी सामग्री हमको मिलती है इतिहास लिखने के लिए, वो एक खास वजह से की गई थी. वो इकोनॉमिक नीड था उस समय के पीरियड के लिए, जबकि बाकी दूसरे सोर्सेज, लिटरेरी सोर्सेज के साथ ये गुण नहीं है. नाणेशास्त्राच्या महत्वाची माहिती देतात अमल कुमार झा या संस्थेचे संचालक. संग्रहालयाबरोबरच आहे संस्थेची लायब्ररी. नाण्यांच्या अभ्यासकाला या वाचनालयात सापडतील नाणेशास्त्रावरची पुस्तकं. या तालिकांमध्ये जगभरच्या उपलब्ध नाण्यांची डिरेक्टरी आहे. देश, काळ आणि राजवटी यानुसार नाण्यांची सर्व माहिती त्यांच्या छायाचित्रांसह या कार्डांवर मिळू शकते. नाण्यांसाठी वापरलेल्या धातूंचा अभ्यास करण्याचं आणि त्यांचं छायाचित्रण करण्याचं काम इथे होतं. नाशिक जवळच्या वाढोलीच्या निसर्गरम्य परिसरात उभी आहे ही संस्था. परमेश्वरीलाल गुप्त या नाणेशास्त्राच्या अभ्यासकांनी मेहनतीनं तयार केलेलं हे ठिकाण छंद जोपासणाऱ्या तुमच्या आमच्यातल्या नादिष्टांना निश्चितच आवडीचं ठरेल. माहिती आणि ज्ञानाची नवनवी दालनं उघडून देऊ शकेल. साडी हा आपल्या तमाम महिला वर्गाचा किती जिव्हाळ्याचा विषय आहे हे मी तुम्हाला काही वेगळं सांगायला नकोच. बायकांचं साडी प्रेम, साडी खरेदी, साडी गप्पा, त्यांच्या साडी असूया या सगळ्या विविध विषयांवर, लढीवाळ विषयांवर आपल्याकडच्या लेखकांनी आणि विनोदकारांनी भरपूर लिहून ठेवलंय. अगदी चिंध्या होईपर्यंत लिहून ठेवलंय. थोडक्यात सांगायचं इतकंच की आशाबाईंनी म्हटलेल्या हातांना गालावू माझ्या साडीला या अल्लड शृंगार रसापासून ते माहेरच्या साडीच्या महिला वर्गाला घाऊक रडवणाऱ्या करुण रसापर्यंत सगळ्या भावभावनांच्या विविध छटा या पेहरावाशी घट्ट बांधील आहेत. 9 वारी आणि 5 वारी ही विभागणी अगदीच रुक्ष झाली. पण नेसण्याची पद्धत आणि वेगवेगळ्या डिझाईन्स या बाबतीतली विविधता सापडेल तुम्हाला या साड्यांमध्ये. आता या साड्यांच्या बहीण गर्दीमध्ये भाव नेहमीच राहिला जास्त तो म्हणजे कांजीवरम, बनारस, सुरत आणि बेंगलोर या रेशमी आणि जरीच्या साड्यांना. पण यापेक्षाही ठसकेबाज आणि सरंजामदारी रुबाब आहे महाराष्ट्रातल्या पैठण्यांचा. वर्षानुवर्षे श्रीमंतीत वावरलेली ही पैठणी आणि पैठण तसा यांचा संबंध आता नावानंच उरलाय. जगाला भुरळ पाडू लागलेल्या या महाराष्ट्रातल्या पैठण्यांचा माहेरघर आहे येवला. नाशिक जिल्ह्यातलं एक